नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 जुलै 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अमरावती महानगरपालिकेने जोरदार कारवाई केली आहे. शहराच्या गौडीपुरा आणि इतवारा बाजार परिसरातून तब्बल 1820 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं आहे, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बघूया याबाबत सविस्तर माहिती. अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कडक पावले उचलली आहेत. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या नेतृत्वाखाली गौडीपुरा आणि इतवारा बाजार परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान अनेक दुकाने आणि गाड्यांवर छापे टाकण्यात आले. विशेषतः गौडीपुरा येथील अज्जू खान आणि सुजान खान यांच्या मालकीच्या, परंतु पवन आणि जुबेर खान हे गोडाऊन म्हणून वापरत असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळून आलाय. या कारवाईत प्लास्टिकच्या पिशव्या, कप आणि प्लेट्स यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या. एकूण 1820 किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आलं असून ते 2 ट्रकमध्ये भरून नेण्यात आलंय. प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवर दंड आकारण्यात आला आहे. ही मोहीम महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे यशस्वी केली आहे. यावेळी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाधव, तसेच मनपाचे नोडल अधिकारी विक्की जेधे, विजय बुरे कुलकर्णी आणि सचिन सैनी यांसारखे अधिकारी आणि पोलीस पथक उपस्थित होते. अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी याप्रसंगी नागरिकांना आणि व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की प्लास्टिकचा वापर केवळ कायद्यानेच नव्हे तर आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने देखील घातक आहे. स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित अमरावतीकरिता सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. यापुढे अशाच कठोर कारवाया सुरूच राहतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. प्लास्टिक मुक्त अमरावती ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं सांगून त्यांनी सर्वांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्याची शक्यता आहे. यापुढेही अशाच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. अमरावती राजकमल चौकातील बसस्टँड आणि हमालपुरा जोडणारा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र नागरिकांमध्ये पसरलेल्या विविध अफवांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता पूर्णविराम दिला आहे. हा पूल हलक्या वाहनांसाठी पूर्णपणे सुरक्षित असून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा गिरासे यांनी सिटी न्यूजला दिली आहे. आपला अमरावती शहरामधला जो राजकमल
चौक पूल किंवा आपण राजकमल पूल ज्याला म्हणतो, ह्या पुलाच्या बांधकामामध्ये थोडंसं डिस्ट्रेस आम्हाला आढळून आलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही एक प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट त्याचं करून घेतलं. प्राथमिक त्याची संरक्षणात्मक तपासणी आम्ही करून घेतली आणि त्यामध्ये त्याचा जो रेल्वेचा पोर्शन आहे त्यातला गर्डर थोडा गंजलेला आम्हाला आढळला आणि काही ठिकाणी क्रॅक्स गेलेली आढळली. आणि ह्या संबंधात रेल्वे विभागाने सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र दिलेलं आहे की सदरच्या पुलाचं आता कोडल लाईफ संपलेलं आहे, तर आपल्या स्तरावरून याची तपासणी करून घ्यावी आणि तो वाहतुकीसाठी योग्य आहे किंवा कसा धोकादायक आहे का हे तपासून घ्यावं. या दोन्ही बाबी बघता आम्ही जेव्हा प्राथमिक त्याची तपासणी केली तेव्हा तो आम्हाला जड वाहतुकीसाठी योग्य नसल्याचं निदर्शनास आलं आणि म्हणून आम्ही त्याच्यावरची जड वाहतूक बंद केलेली आहे. एकूणच यामध्ये ज्या प्रकारे हलके वाहन आता वाहतूक सुरू आहे, ही वाहतूकसुद्धा भविष्यामध्ये बंद करण्यात येईल. सद्यस्थितीमध्ये आम्ही फक्त त्याचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं आहे किंवा स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. येत्या 8 ते 10 दिवसात आम्ही त्याचं डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही त्याचं करून घेऊ आणि त्या डिटेल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जे काही रिमार्क्स येतील त्या अनुषंगाने मग पुढचा निर्णय आम्हाला घेता येणार आहे. या पुलाचा इतिहास काय आहे आणि हा पूल जीर्ण झाला हे कसं काय कळलं आपल्याला? हा पूल रेल्वे म्हणजे आरोबी आहे, रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि रेल्वे विभागाने आम्हाला या पुलाचं कोडल लाईफ संपलं आहे असं एक पत्र आम्हाला दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या पुलाचं प्राथमिक सर्वेक्षणही केलं आणि रेल्वेने जे पत्र दिलं त्यात देखील हा पूल धोकादायक झालेला असल्याचं नमूद केलेलं आहे. या अनुषंगाने आमच्या लक्षात आलं की हा पूल डिस्ट्रेस झालेला आहे किंवा जड वाहतुकीसाठी योग्य नाही. या पुलाच्या बांधणीकरता सदर प्रस्ताव खासदार बोंडे साहेबांनी दिला आहे, या संदर्भात काही माहिती आहे का? आता आम्ही जे आमचं फायनल स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे त्या फायनल स्ट्रक्चरल ऑडिटनंतर ह्या पुलाच्या बाबतीत आमचे जे वरिष्ठ आहेत किंवा शासन स्तरावर आम्ही याबाबतचे प्रस्ताव तयार करून पाठवणारच आहोत आणि जेव्हा फायनल स्ट्रक्चरल ऑडिट होईल तेव्हा आम्हाला याबाबत डिटेल आपल्याला सांगता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमध्ये पसरलेल्या अनेक अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी घाबरून न जाता वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या आगामी निवडणुकींची तयारी सुरू झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 14 हरकती दाखल झाल्यानंतर आता या रचनेत बदल होणार का की जैसे थे तेच राहणार याकडे या राजकीय क्षेत्रांचं लक्ष लागले आहे. अंतिम प्रस्ताव कधी आणि कसा होणार पाहूया या रिपोर्टमध्ये. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या बाबतीत जाहीर झालेलं जे काही गट आणि गणांचं प्रारूप प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यावर आपण आतापर्यंत एक 18 हरकती आलेल्या आहेत जिल्हाभरातनं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 59 गट आणि 118 गणांची विभागणी झालेली आहे आणि 18 जुलैला त्याच्यामध्ये अंतिम जो काही विभागीय आयुक्त मॅडमकडनं राज्य निवडणूक आयोगाकडे जो अंतिम प्रारूप रचनेचा आराखडा आहे तो सादर केला जाणार आहे 18 ऑगस्टला आणि त्या अनुषंगाने आमची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आता सध्याच्या स्थितीत आलेल्या आक्षेपावर जो माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचा जो काही अभिप्राय आहे तो माननीय विभागीय आयुक्त यांना सादर केला जाणार आहे. 14 हरकतीवरनं अंतिम निर्णय काय लागणार आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना बदलणार का हे 18 ऑगस्टला स्पष्ट होणार आहे. त्यावर आगामी निवडणुकींचं चित्रही स्पष्ट होईल. अमरावती जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या एका शासकीय कंत्राटदाराने थकीत बिल न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वर्गीय हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. तांदूळवाडीचे रहिवासी व शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राट घेतले होते. मात्र तब्बल 1,40,00,00,000 रुपयांचे थकीत बिल न मिळाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक नुकसान कोसळले. या आर्थिक तणावामुळे त्यांनी आपले जीवन संपविण्याचा मार्ग निवडला. या घटनेनंतर हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी अमरावती यांच्या माध्यमातून निवेदन दिले. यात स्वर्गीय हर्षल पाटील यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची आणि त्यांचे थकीत बिल तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मागासवर्गीय सेवा सहकारी संस्था यांचे सदस्य उपस्थित होते. कंत्राटदार संघटनांकडून अमरावती जिल्ह्यातील सर्व थकीत लहान कंत्राटदारांची बिल तातडीने द्यावेत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. स्वर्गीय हर्षल पाटिल जो गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर तांदुलवाड़ी डिस्ट्रिक्ट सोलापुर डिस्ट्रिक्ट सांगली के रहवासी है और जिन्होंने आर्थिक तंगी से तंग आकर जो है आत्महत्या कर ली है, मेरी शासन से विनती है कि उसकी पत्नी को सरकारी नौकरी दी जाए और उनका जो बिल है वो ताबड़तोड़ दिया जाए. एका कंत्राटदाराने थकीत बिल न मिळाल्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आता सरकार या प्रकरणी कितपत तत्परतेने निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष आशीर्वाद मिळाला आहे. MIDCच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे शहरातील उद्योग विश्वाला नवी ऊर्जा मिळणार आहे. MIDC असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी सिटी न्यूजला खास मुलाखत दिली असून त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी उघड केल्या आहेत. राज्य सरकार विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे सुपुत्र माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं अमरावतीकडे विशेष लक्ष आहे. कारण की त्यांच्या मामाचं गाव आहे आणि त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की सगळ्यात पहिले अमरावतीचा विकास झाला तर कोणाला आनंद होतो, माझ्या आईला आनंद होतो. आणि हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे. आज अमरावतीमध्ये एवढे जे शासकीय मेडिकल कॉलेज असेल, IT पार्कची घोषणा असेल, बेलारा विमानतळ असेल, टेक्स्टाईल पार्क असेल, मेगा टेक्स्टाईल पार्क असेल, मराठी विद्यापीठ असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घातल्यामुळेच आहेत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लक्ष असल्यामुळे ज्यावेळी मी त्यांच्याकडे प्रोजेक्ट घेऊन जातो त्यावेळी जसं आता आपण बघितलं की मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये विजेचं सबस्टेशन नव्हतं 220 kVचं आणि त्याच्यामुळे मोठमोठ्या कंपन्या वापस चालल्या होत्या. तर तो विषय जसा त्यांच्यासमोर मांडल्याबरोबर त्यांनी निर्देश दिले आणि आता तो प्रोजेक्ट मंजूर होऊन लवकरच ते 220 kVचं सबस्टेशनसुद्धा तिथे चालू होईल. आम्ही त्यांना मार्केटिंगचं म्हटलं आहे कारण की मेगा टेक्स्टाईल पार्क आला तरी देशात 7 आहेत, तिकडे लोक जाऊ शकतात. आपल्याला अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल पार्कचं मार्केटिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा खर्च केला त्याच्यात 2% जरी खर्च मार्केटिंगवर करावा अशी आमची त्यांच्याकडे आग्रहाची मागणी आहे की ते आवश्यक आहे. आणि तसं त्यांनी आता नागपूरला डिफेन्स हब, अमरावतीला टेक्स्टाईल हब आणि गडचिरोलीला स्टील हब असं होऊन राहिलं आहे. तसंच जे विदर्भाचे अन्य जिल्हे आहेत त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं, कुठे ॲग्रिकल्चर हब निर्माण करावा याचीही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. आणि मला खात्री आहे की अमरावतीच्या विकासामध्ये आता सध्या जास्तीत जास्त जर गरज असेल तर IT पार्कची गरज आहे. तो IT पार्क आता त्यांनी ताबडतोब क्रियान्वित करावं अशी मागणी आहे. ज्या प्रकारे नांदगाव पेठमध्ये ज्या फॅक्टरीज आलेल्या आहे, मोठ्या मोठ्या रेमंड सारख्या भारत सारख्या म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आल्या आहे, जागा घेतलेली आहे 500 स्क्वेअर फीट आणि काम करत आहे 12-13 एकरमध्ये. हां, हे बरोबर आहे. त्यांनी 500 एकर जागा घेतलेली आहे आणि भविष्याचा प्लॅन होता त्यांचा, पण त्यांनी जागा घेतली आणि युनिट चालू केल्याच्यानंतर कोरोना आला आणि जवळजवळ सगळेच युनिट मागे पडले आहेत. त्याच्यामुळे जी काही जागतिक अनसर्टन्टी निर्माण झाली त्याच्यामुळे. पण आता त्याचं दुसरं युनिट ते क्रियान्वित करत आहेत आणि त्याच्यात ते नवीन इन्व्हेस्टमेंट करतात आहे. तर थोडंसं राजकीय त्या दिवशी उद्योगमंत्री साहेबांनी त्यांना म्हटलं की तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट अमरावतीला करा कारण की जागा भरपूर घेतलेली आहे. यामध्ये नवीन जे उद्योग येणार आहे अमरावतीला त्या उद्योगाला चालना नाही मिळत आहे, त्यांना जागाच नाही मिळत आहे. जागा टेक्स्टाईल पार्कमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला आता एक डिफेन्सची टेम्बो नावाची कंपनी येऊन राहिली, त्यालाही 100 एकर जागा MIDCने दिलेली आहे. आणि छोटे छोटे उद्योगांचे 300-400 युनिटच्या जागा ते वापस घेऊन राहिले आहेत. त्यामुळे जागेचा उपलब्धता नांदगाव पेठमध्ये प्रॉब्लेम नाही. MSMEसाठी सुद्धा एक 200-250 हेक्टरचा प्रस्ताव आपण त्यांना 125 हेक्टरचा प्रस्ताव आपण त्यांना दिला आहे. त्याच्यामुळे छोट्या उद्योगांना अमरावतीच्या जवळ जागा मिळाल्यास ते चालू होतील अशी आमची अपेक्षा आहे. वारंवार उद्योजक जे आहे तिथे जे काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांचे इलेक्ट्रिक मशीन्सवर आहेत, एकूणच सर्व जे आहे विजेवर अवलंबून आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, वारंवार ते तक्रार करतात. का हा म्हणजे चित्र होत आहे? हा प्रॉब्लेम आहे. याच्यासाठी इतक्यात मागच्या 6 महिन्यात मोठ्या प्रमाणात मिटिंग झाल्यात. उद्योगमंत्री साहेबांनी मिटिंग घेतली, नंतर आपल्या कमिशनर मॅडम ज्या आहेत त्यांनीही मिटिंग घेतली, आमच्याही CE साहेबासोबत मिटिंग झाल्या
आणि आत्ता अमरावतीला जो अमरावती MIDCचा फीडर कुंडेश्वर होता तो बदलून आता अमरावती MIDCमध्ये त्यांनी माधवी फीडर हे केला आहे. त्यामुळे आता त्याच्यातले प्रॉब्लेम कमी होतील, भुवनेश्वरी फीडरचे प्रॉब्लेम कमी होतील. आणि इकडे नवीन 33 KVAचं काम चालू केलेलं आहे नांदगाव पेठमध्ये, ते सुरू झालं की त्याचंही काम कमी होईल. पण हे तुम्ही म्हणता त्याच्यातला दुसरा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रेट. आत्ता जे MERCनी नवीन आदेश काढला जून महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मात्र खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोलर एनर्जीकडे मोठ्या प्रमाणात उद्योजक आणि लोक चालले होते. MERCच्या आदेशामुळे त्याचं नुकसान होईल आणि सोलर पॉवर लावण्याच्या इकडे लोकांचा जो कल वाढला होता तो कमी होऊन जाईल आणि पुन्हा एकदा MSCDCL कोळसा आणि त्याच्याकडे होईल. तर ते अत्यंत चुकीचं आहे. पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदी साहेब आहे, त्यांचं विजन जागतिक स्तरावरची पातळी हे लक्षात घेता आपण सोलर एनर्जीला बढावा दिला पाहिजे, अशा प्रकारचा आदेश MERCकडून अपेक्षित होता. त्यांनी चुकीचा आदेश दिला. अमरावतीच्या MIDC क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि उद्योग विभागाकडून मोठी पावले उचलली जात आहेत. किरण पातुळकर यांनी दिलेली माहिती निश्चितच उद्योग विश्वासाठी आशादायक आहे. आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि कितपत परिणामकारक ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावतीत दिव्यांगांच्या शिक्षण आणि प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या एक मानाच्या संस्थेचा मोठा दिवस साजरा झालाय. डॉक्टर नरेंद्र भिवापूर अंध विद्यालय आणि आश्रित अंध विद्यालयाचा 59वा वर्धापन दिन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत मान्यवरांनी संस्थापकांना आदरांजली वाहिली. दी ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन अमरावती संचालित डॉक्टर नरेंद्र भिवापूर अंध विद्यालय 1966 पासून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. राष्ट्रपती पुरस्कार आणि दलित मित्र पुरस्कारांनी सन्मानित ही संस्था आजही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात नवे उजेड आणत आहे. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर मदन गोपाल भिवापूरकर, संस्थापक सचिव स्वर्गीय ॲडव्होकेट सुंदरलाल श्रीवास्तव आणि स्वर्गीय आवासाहेब देवस्थळे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी केलेत. या कार्यक्रमाला प्रादेशिक उपायुक्त माया केदार, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, नेत्रतज्ञ डॉक्टर अनुराधा तोटे, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट हे मान्यवर उपस्थित होते. 10वी आणि 12वी मध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत ही संस्था इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केलेत. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाने गेल्या 59 वर्षात शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले आहेत. दिव्यांगांसाठी शिक्षण आणि पुनर्वसनाचे हे कार्य आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दर्यापूर शहरात नवीन न्यायालय इमारतीचे लोकार्पण होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दर्यापूर शहरात आज एक स्वप्न साकार होत आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवीन न्यायालय इमारत आता नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. या इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे, जे स्वतः दर्यापूरचे सुपुत्र आहेत. या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण दर्यापूर शहर, विशेषतः वकील संघ उत्साहात आहे. न्यायालय मंदिराला करण्यात आलेली आकर्षक रोषणाई संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे. रात्रीच्या वेळी हे दृश्य मंत्रमुग्ध करणारे आहे. वकील संघाकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाचा शुभारंभ याच नवीन इमारतीत होणार असल्याने वकील बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमचे प्रतिनिधी यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ॲडव्होकेट रियाज घाणेवाले, उपाध्यक्ष दर्यापूर, वकील संघ दर्यापूर न्यायालयाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाकरिता येत असलेले भारताचे सरन्यायाधीश श्री गवई साहेब यांचे दर्यापूर नगरीमध्ये स्वागत करतो. तसेच त्यांच्या प्रयत्नाने व त्यांच्या अनुभवातून साकारलेली बिल्डिंग ही आम्हाला त्यांनी दिली व आमच्या बिल्डिंगच्या उद्घाटन प्रसंगी ते येत आहेत. त्यांचे मी आभार मानतो व गवई साहेब यांना पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता भरपूर शुभेच्छा देतो. धन्यवाद. वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी सांगितले की दर्यापूर आणि अंजनगाव येथील वकील संघ मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल.
दर्यापूरच्या या नवीन इमारत न्याय व्यवस्थेसाठी आणि दर्यापूरच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरेल आहे. अमरावती जिल्ह्यातील दारापूर गावात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आपल्या मूळ गावात दाखल झालेत आणि गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलेत. केरळचे माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 25 जुलै रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे दारापूर येथे आगमन झाले. यावेळी आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांच्या आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या दादासाहेब गवई यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते पार पडले. दिवंगत दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त गवई परिवाराच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विनम्र अभिवादन केलेत. या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, आमदार रवी राणा तसेच अधिकारी व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जाहीर सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. गवई यांनी आपल्या मूळ घराला भेट दिली आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. मुख्य सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावाला ही पहिली भेट होती. त्यामुळे दारापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी जय भारत माता की च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केलेत. कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केलेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपल्या मातृभूमीत दाखल झाल्याने दारापूर गावासाठी हा एक दिवस अभिमानाचा ठरलाय. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या भेटीने गावकऱ्यांच्या आठवणींना आणि भावनांना नवा साज चढवला आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता आपण एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर टाकूया. सावनेर बस स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. एका मानसिक रुग्णाने बस स्थानकावर अक्षरशः तांडव घातला आहे. प्रवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. मात्र हितज्योती आधार फाउंडेशन आणि सावनेर पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सावनेर एसटी बस स्थानकावर 28 वर्षीय मानसिक रुग्णाने अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांना त्रास देणे, बसच्या खिडक्या दरवाज्यांवर लटकणे अशा विचित्र हालचालींमुळे बस स्थानकावर अफरातफरी उडाली. प्रवाशांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर हा मानसिक रुग्ण अधिकच उग्र झाला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. ही माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशनने तातडीने सावनेर पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी दाखल झाले. एएसआय राजेश तिवारी, पोलीस कर्मचारी मिलिंद मोरे आणि फाउंडेशनचे तुषार महाले, राजा फुले यांच्या मदतीने या रुग्णाला शांत करून ताब्यात घेतले. यानंतर त्याला तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं प्रथमोपचार करून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा रुग्ण नरसिंगपूरचा नीरज असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या कुटुंबियांनाही कळविण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की पोलीस आणि फाउंडेशनच्या टीमने मोठ्या धाडसाने हा मानसिक रुग्ण ताब्यात घेतला आणि संभाव्य दुर्घटना टळली. हितज्योती आधार फाउंडेशन आणि पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे बस स्थानकावर मोठा अपघात टळला आहे. या कार्यकर्त्यांचं आणि पोलिसांचं स्थानिक नागरिकांनी कौतुकही केलं आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून तब्बल 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील माणस चौक परिसरात उभी केलेली हिरो प्लेझर दुचाकी 17 जानेवारी रोजी चोरीला गेल्याची फिर्याद जागेश्वर दामोदर ठाकरे व 59 वर्ष यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रलय भोजराज टेंभरे वय 27 वर्ष याला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून 2 हिरो प्लेझर दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 80,000 रुपये इतकी आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे आणि पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित आरोपी मिळून आला होता. त्याचं नाव आहे प्रलय भोजराज टेंभरे वय 27 वर्षे, राहणार गोविंदराव कुळमाते. याच्या घरी किरायाने प्लॉट नंबर 12 धम्मकीर्ती नगर वाडी नागपूर. याला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन सीताबर्डी हद्दीतील अपराध क्रमांक 55/25 तसेच अपराध क्रमांक 67/25 मधील MH49 A6117 किंमत 50,000 आणि हिरो प्लेझर गाडी MH31WS 4550 किंमत 30,000 ही चोरी केली होती अशी त्यांनी कबुली दिली होती. त्या माहितीच्या आधारे, त्याच्या कबुलीच्या आधारे आम्ही सदर मुद्देमाल हा त्याच्याकडून हस्तगत करून सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून अशा दुचाकी चोरी प्रकरणांवर नियंत्रण आणण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरूच राहतील अशी अपेक्षा आहे. नागपूरमध्ये व्यापाऱ्याला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जमीन विवादातून उगम पावली असून पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. नागपूरच्या गांधी पुतळा चौकातील व्यापारी मेहुल अडवाणी यांच्याकडे लाखोंची खंडणी मागण्यात आली. तक्रारदार मेहुल यांचा गांधी पुतळा चौकात हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्या जमिनीवर गिडवाणी नावाच्या व्यापाऱ्याबरोबर 2017 पासून वाद सुरू आहे. गिडवाणीच्या तक्रारीवरून अडवाणी यांच्यावर 2017 मध्ये प्रकरणही दाखल झाले होते. जमिनीवरील ताबा सोडविण्यासाठी गिडवाणीच्या सांगण्यावरून कुख्यात बदमाश रोहन उर्फ गोट्या मोहिते वय वर्ष 30 याने आपल्या 3 साथीदारांसह मेहुल यांना धमकाविले. त्यांनी शिवीगाळ करून अडवाणी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाखोंची खंडणीही मागितली. तहसील पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथून अटक करून नागपूरला आणले. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत. तहसील पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. CR नंबर आहे 524/25, BNS सेक्शन आहे 308 की ज्याच्यामध्ये खंडणीचा समावेश आहे. याच्यामध्ये एक अडवाणी म्हणून आहे, यांचा न्यू इतवारी गांधीपेठ या एरियामध्ये एक धाबा आहे आणि त्या धाब्याचा ॲक्च्युली जागेवरून थोडा वाद आहे आणि त्या वादासंदर्भामध्ये ज्यांच्याकडनं त्यांनी ते भाड्याने घेतलेलं होतं ते जागेवरून त्यांचा वाद असल्यामुळे जे यातले आरोपी आहेत, आरोपीचं नाव आहे रमेश गायकवाड उर्फ गोट्या मोहिते, हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी या ठिकाणी आला आणि त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की या जागेच्या संदर्भातले जो जागेचा वाद आहे त्या जागेचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही 30 लाख रुपये द्या आणि जर तुम्हाला 30 लाख द्यायचे नसतील तर मला काय कारवाई करायची आहे ती मी कारवाई करतो. आणि अशा प्रकारे त्यांना धमकी दिली आणि त्यांच्याकडनं त्यांनी खंडणी मागितलेली आहे. तर त्या अनुषंगाने अडवाणी आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे नमूद सेक्शनप्रमाणे आणि आमच्या काही तांत्रिक तपासाच्या आधारे जी DBची टीम आहे ती DBची टीम या आरोपीच्या मागे लागली होती आणि आम्ही आरोपीला या गुन्ह्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथून काल रोजी ताब्यात घेतलेला आहे आणि आमच्या DBच्या टीमला त्याला पकडण्यात यश आलेलं आहे. त्या जागेचा वाद आहे, त्यात भाडेकरू आणि पोटभाडेकरू असा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे एक पोटभाडेकरू होते तर त्यांचे ओळखीचे जे कोणी होते तर त्यांच्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे जे नातेवाईक जे आहेत ते आरोपीच्या ओळखीचे आहेत आणि आरोपीने त्यांच्या वतीने मागणी केलेली आहे. तिने स्वतःसाठी एक 5 ते 10 लाखाची मागणी केलेली आहे. प्लस आरोपी हा आपला पूर्ण रेकॉर्डवरचा आहे नागपूरच्या आणि त्याच्यामध्ये हुडकेश्वर या ठिकाणी एक मर्डरचा गुन्हा देखील त्याच्याविरुद्ध दाखल झालेला आहे. जागेच्या अनुषंगाने हे जे पोटभाडेकरू आहे त्यांनी यांच्यापूर्वी यावर गुन्हा दाखल केलेला आहे. जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रोशन अशोक राव गायकवाड उर्फ गोट्या मोहिते आणि तो दसरा रोड महाल या ठिकाणी राहत आहे. यामध्ये आमचे माननीय पोलीस उपायुक्त झोन 3 श्री राहुल मदने सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील शुभांगी देशमुख आणि DBचे आमचे जे PS आहेत रसूल शेख आणि त्यांच्या DBच्या टीमने याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आरोपीला चंद्रपूरहून ताब्यात घेतलेला आहे.
जमीन विवादातून व्यापाराला धमक्या देऊन लाखोंची खंडणी मागण्याचा हा प्रकार निश्चितच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या वर्षाची हानी टाळण्यासाठी कॅरी ऑनची मागणी जोर धरत आहे. भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी आणि शिवसेना यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन छेडलं आहे. काय आहे नेमकी मागणी आणि काय म्हणतायत विद्यार्थी संघटना, पाहूया सविस्तर वृत्तांत. नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचा संताप उसळलाय. कारण आहे कॅरी ऑन ची अधिसूचना निघाली नाही. 2024-25 या शैक्षणिक सत्रासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली आहे. मागील वर्षी अशीच अधिसूचना काढण्यात आली होती, मात्र यावर्षी प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला तातडीने परिपत्रक काढण्याचा इशारा दिला असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नाही तर भविष्याचा आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं जाईल. आमची विद्यापीठाकडनं एवढीच मागणी आहे की ज्या विद्यापीठाच्या चुकीमुळे जे विद्यापीठातले पोरं विद्यार्थ्यांना जे कॅरी ऑन मागावं लागत आहे ते विद्यापीठाने लवकरात लवकर करावं आणि जी अकॅडमिक काउन्सिल जी आहे त्याचा निर्णय आजच्या आज विद्यापीठाने लावावा आणि येत्या 2 दिवसात जर का विद्यापीठाने कोणता पण निर्णय घेतलेला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीकडनं याच्यापेक्षा जास्त संख्येत आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्या दिवशी विद्यापीठाला निर्णय हा त्याच दिवशी द्यावा लागेल आणि वरतून जे विद्यार्थ्यांकडनं जे विद्यापीठ म्हणत आहे की आम्ही कॅरी ऑन असा काही नियम नाही आहे, पण मुख्य विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चुकीमुळे कॅरी ऑन मागावं लागत आहे. कारण की विद्यापीठाचे जे पेपर चेक होत आहे त्याच्यात 1-2 प्रश्न हे चेकच नाही होऊन राहिले. त्यामुळे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना नापास करत आहे. याचा सरळ प्रश्न की विद्यापीठ हे मुद्दामून करत आहे. कारण की मागच्या सिनेटमध्ये रिव्हॅलला जर का आपण पेपर टाकतो आहे तर त्याच्यासोबत बँक पासबुक मागितलं जात होतं. जर का पेपरमध्ये मार्क कमी होत आहे किंवा वाढत आहे तर त्याचे सरळ पैसे रिव्हॅलचे हे विद्यापीठ त्यांना वापस देणार होतं. हा पैसे खायचा कट हा विद्यापीठ करत आहे असं आमचं म्हणणं आहे. कॅरी ऑनमुळे हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात पुढे जाण्याची संधी मिळते. मात्र प्रशासनाकडनं अधिसूचना निघाली नाही तर विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल. आता विद्यापीठ प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मंत्री ऑडिटपासून ते स्थानिक स्वराज्य निवडणुकांपर्यंत अनेक प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार यांच्या निर्णय क्षमतेवर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून सरकार स्थिर आणि चांगलं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाहूया नेमकं काय म्हणालेत आहेत आमदार धर्मराव बाबा आत्राम. उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं आहे की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्या. 2दा-3दा जे आहे कुकाटेंना समजावून सांगितलं त्यानंतरही ते असे वक्तव्य करतात. नाही, ह्याच्याबद्दल आता ते वरिष्ठ आहेत, आमचे नेते आहेत, काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील. परंतु इतकंच मी म्हणू इच्छितो की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अजितदादा पवार, ते वेळेवर काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील. मोठ्या प्रमाणात ऑडिट होते आहे मंत्र्यांची, कुठंतरी त्यांची कामगिरी जी आहे ती खालावलेली आहे. या सगळ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, फेरबदल होईल. नाही, ह्याच्याबद्दल आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील. कारण की त्यांनी टाईम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचं ऑडिट घेणे हे गरजेचं आहे. कारण की परफॉर्मन्ससुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे तर परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. मात्र कुठेतरी वादग्रस्त जे मंत्री आहेत त्यांच्यावर कुठेतरी मुख्यमंत्री नाराज आहे म्हणून थेट राजीनामा नको तर खांदेपालटच करण्याची शक्यता आहे. नाही, तर हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे. आता त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही. परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकारसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं. कुठेतरी अशा वक्तव्यामुळे प्रतिमा मलिन होते आहे. नाही, असं काय
परफॉर्मन्स काय सगळ्या मंत्र्यांचं चांगलंच आहे. हे पण अशा वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन होते आहे, विरोधक टीका करत आहे. नाही, विरोधकांना त्यांना थोडाफार काहीतरी टीका करण्याकरता पाहिजे असते, परंतु ठीक आहे, थोडाफार इकडे तिकडे होत असते, परंतु सरकार व्यवस्थित चाललं आहे. वातावरण निर्मिती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झाली. राष्ट्रवादी कशा प्रकारची तयार आहे या निवडणुकीसाठी? आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. आता आमच्या या चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देणार आहे. धन्यवाद. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की विरोधक काहीही टीका करत असले तरी सरकार स्थिर आहे आणि चांगलं काम करीत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता राष्ट्रवादीची तयारी सुरू असून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये ते स्वतः लक्ष घालत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीकरिता कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून नागपुरातील रवी भवन येथे पूर्व विदर्भातील मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नागपुरातील रवी भवन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्व विदर्भ आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीला मनसे नेते राजाभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विदर्भातील शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. राजूभाऊ उंबरकर यांनी पदाधिकाऱ्यांना जनसंपर्क वाढवण्याचा आणि पक्ष मजबूत करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच स्थानिक पातळीवरून कार्यकर्त्यांना बळकट करण्यावरही भर देण्यात आला आहे. संपूर्ण पूर्व विदर्भातले संपूर्ण जिल्हे शहराध्यक्ष ते विभागीय अध्यक्षापर्यंतची इथं बैठक आहे. संघटनात्मक बांधणी, समोर येणारे सर्व विषय, निवडणुका या विषयावर सविस्तर अशी बैठक आज इथं आयोजित केलेली आहे. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षापासून विभागीय अध्यक्षापर्यंत आणि नागपूर शहराध्यक्ष, नागपूर विभागीय अध्यक्षापर्यंत संपूर्ण फक्त पूर्व नागपूर, तुम्ही जे खाली गर्दी पाहताय, पूर्व विदर्भची गर्दी खाली पाहताय तुम्ही पदाधिकाऱ्यांची, आणि पश्चिम विदर्भाची 27 तारखेला बैठक आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सर्व विषय आले त्याच्यामध्ये. आगामी निवडणुका आले, आपण सरकारचं जे काम पाहतोय, प्रत्येक मंत्री हा जनतेला गृहीत धरून वेठीस धरतो आहे. जनतेचं कुणालाही काही घेणं देणं नाही. आताचं अधिवेशन जर पाहिलं तर कुणी पत्ते खेळतं आहे, कुणी मारामाऱ्या करतं आहे, शेतकरी आत्महत्या करतोच आहे, शेतकऱ्यांचे सर्व विषय प्रलंबित आहे. कुणी चॅलेंज देतं आहे, कुणी बॉन्ड पेपरवर लिहून देतं आहे की आपण मारापिटी करू, ॲग्रीमेंट करतो आहे. आणि ह्या सरकारला कुणाचाही धाक राहिलेला नाही, जनतेचा धाक राहिलेला नाही. त्याचं कारण एकमेव आहे, ते आहे EVM. यांना माहिती आहे EVM जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आहे. आणि असे समस्त विषय आहेत जे आज जनतेला वेठीस धरत आहेत. जनतेचा कुठलाही, आज युवा आपला इथला बेरोजगार आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये शेतकऱ्याच्या मालाला मोबदला नाही आहे, अनेकशा अडचणी आहेत. आपण जे महिलांवरचे अत्याचारचे प्रकरण पाहतो आहे, दिवसेंदिवस खुलेआम सर्व काही होते आहे. मुबलक प्रमाणात MD ड्रग्ससारखं आपल्या नागपूरमध्ये काय आज खेडेगावातसुद्धा पोचलेलं आहे. याचं कारण काय? याच्या आधी तर असं नव्हतं, परंतु ड्रग्स जर आज खेडेगावात भेटायला लागलं असेल तर यांचं सरकार करते काय हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे. आणि याच्यामध्ये आमचा युवक कुठंतरी भरडल्या चाललेला आहे, कुठंतरी व्यसनाधीन चाललेला आहे. एक तर युवकांच्या हाताला काम नाही, दुसरी गोष्ट शासन कुठल्याच कामावर पैसे देत नाही आहे, त्याच्यामुळं कामं सर्व बंद पडलेले आपण पाहतो आहे. असे प्रश्न काढावेत तेवढे भरपूर आहेत. मनसेच्या या बैठकीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता पक्षाने सज्जतेचा संदेश दिला आहे. आता या रणनीतीमुळे मनसेचा प्रभाव किती वाढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साकोली तालुक्यातील झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट. जी एकेकाळी दुर्लक्षित आणि जीर्ण अवस्थेत असलेली ही शाळा एका मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांनी कशी उजळून निघाली आणि आज एक आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आली आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर. साकोली पंचायत समिती अंतर्गत येणारी झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळा एकेकाळी अत्यंत दुर्लक्षित होती. शाळेची इमारत जीर्ण झाली होती आणि विद्यार्थी पटसंख्या ही खूपच कमी होती. अशा परिस्थितीत 2018 साली रामकृष्ण चाचेरे यांनी या शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि तिथूनच शाळेच्या कायापालटाची सुरुवात झाली. चाचेरे यांनी सुरुवातीपासूनच शाळेच्या विकासाचा निर्धार केला. त्यांनी शाळेची रंगरंगोटी, परिसराची दुरुस्ती आणि मुलांसाठी विविध शैक्षणिक साधनांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित केले. अनेक अभिनव उपक्रम राबवून त्यांनी शाळेचे रूपच पालटून टाकले. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनातून केवळ गावातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. या सामूहिक प्रयत्नांचे फलित आज स्पष्टपणे दिसत आहे. सध्या झाडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 61 विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातून आणि साकोली सारख्या मोठ्या शहरातून विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत आहेत. शाळा स्वच्छ, रंगीबेरंगी आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्रिय झाल्याने पालकांचा शाळेवरील विश्वास पुन्हा वाढला. आज झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळा प्रगतीपथावर आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात या शाळेने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकविला आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. या शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण चाचेरे यांच्या मते शाळा ही केवळ एक इमारत नसून मुलांच्या भविष्याचे मंदिर आहे. त्या मंदिराला सजवण्याचे आणि जपण्याचे काम आपल्याला करायचे आहे. जेव्हा पालक आणि स्थानिक प्रशासन एकत्र येतात तेव्हाच खरी शैक्षणिक क्रांती घडते. झाडगाव शाळेचा हा आदर्श दाखला आहे की शिक्षणाची खरी तळमळ आणि सामाजिक बांधिलकी असेल तर कोणतीही शाळा नवसंजीवनी मिळवू शकते. नमस्कार, मी रामकृष्ण मदन चाचेरे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव. सन 2018ला झाडगाव येथे खराशीवरून बदली होऊन ह्या ठिकाणी आलेलो आहे. इथे आल्यानंतर पालकांचा सहभाग मिळवण्यासाठी मला नाविन्यपूर्ण असे उपक्रम ह्या ठिकाणी राबवावे लागले. परसबाग असो, रात्रशाळा, शालेय बचत बँक, सोबतच क्षेत्रभेट आणि संपूर्ण गावाचा ग्रामोत्सव कार्यक्रम याची फलनिष्पत्ती अशी झाली की संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या उपक्रमाची वाहवा झाली आणि पंचक्रोशीतील इच्छुक पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव येथे या ठिकाणी ॲडमिशन घेतल्या आणि शाळेचा पट हा वाढत गेला. आज जवळपास 61 पटसंख्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगावची आहे. शालेय रंगरंगोटी करत असताना स्वतः आम्ही मुख्याध्यापक आणि माझे जे सहकारी आहेत यांच्यासोबत मी शालेय रंगरंगोटीचा उपक्रम ह्या ठिकाणी राबवला. पालक हा नेहमीच श्रमदानाने असो की आर्थिक स्वरूपात असो की वस्तुरूप हा शाळेला योगदान देत असतो. शाळेच्या गरजा बघून त्यांची शाळेला जी मदत आहे ती झालेली आहे. यात मला सर्वात प्रथम आभार मानावेसे वाटते माझ्या शाळेतील शिक्षिका आणि सोबतच येथील सरपंच, सोबतच जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांचं. आणि शाळेला याची परिणामकारकता अशी झाली की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा ह्या ठिकाणी मान मिळवता आला आणि या झाडगावचं नावलौकिक करता आलं. झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेने घालून दिलेला हा आदर्श नक्कीच कौतुकास्पद आहे. रामकृष्ण चाचेरे आणि गावातील नागरिकांच्या एकजुटीमुळे या शाळेने केवळ स्वतःचाच नव्हे तर परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गही प्रशस्त केला आहे. यातून हे सिद्ध होते आहे की सामूहिक प्रयत्न आणि दूरदृष्टी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबतच अश्लील चाळे केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गोंदिया जिल्ह्याला हादरवून टाकणारी ही बातमी आहे, जिथे विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकाने आपल्या पेशालाच कलंक लावला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला येथील शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षक शामराव रामाजी देशमुख, वय वर्ष 53, याने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी तब्बल 2 वर्षांपासून म्हणजेच 2023 ते 2025 या कालावधीत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाची तक्रार चाइल्डलाईन हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर करण्यात आली.
तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता संबंधित शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं. डुग्गीपार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षक शामराव देशमुख याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने केवळ शिक्षक विभागच नव्हे तर संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला असून डुग्गीपार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 18/7/2025 रोजी समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोळीटोला येथील ग्राम विकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे. गोंदियातील एक अत्यंत संतापजनक घटना जी शिक्षकी पेशालाच लाजवेल अशा प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्यमंत्र्यांच्या नावांचा ट्रक आणि त्यातून होत असलेली अवैध दारू विक्री. पुसद पोलिसांनी गुरुवारी केलेल्या धडक कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा ट्रक जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने नोंदवलेला असून त्यावर त्यांचे नाव ठळकपणे लिहिलेले आहे. पाहूया नेमका हा प्रकार काय आहे. जिंतूर जिल्हा परभणी येथील भाजप आमदार व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव असलेल्या ट्रकमधनं दारूची अवैध विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती पुसद पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई करत ट्रक जप्त केलाय. MH12YB 0048 क्रमांकाचा हा ट्रक पुण्यातील हडपसरमधनं 40 लाख रुपये किमतीची ग्रीन लेबल ही दारू नागपूरकडे नेत होता. दारू ही NDG लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेड येथे पोहोचवायची होती. मात्र चालकाने ट्रक नागपूरऐवजी पुसद शहरात आणून माहूर रोडवर एका मोकळ्या जागी उभा केला आणि अवैध विक्री सुरू केली. या ठिकाणी 3 दुचाकींवरनं आलेल्या 6 तरुणांनी दारूच्या पेट्या खरेदी केल्या. यावेळी पुसद पोलिसांनी छापा टाकून मनीष सुरळे, राजेश्वर पवार, सचिन चव्हाण, गोकुळ चव्हाण, विक्रम जाधव आणि प्रवीण जोहरे यांच्यासह एकूण 7 जणांना ताब्यात घेतले. या ट्रकवर राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर असं ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. ट्रक मालक कोहकाडे हे राज्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचं चालकाने चौकशीत सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 40 लाखांची दारू, ट्रक, 3 दुचाकी आणि मोबाईलसह 64,72,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पुसद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. काल सकाळी पुसद पोलीस स्टेशन आपला टीमला एक माहिती मिळाली की एक ट्रकमधून दारू विकतात म्हणून इलिगली. त्याच्या रिलेटेड पोलीस पुसद SDPO ऑफिसतून रेड छापा झालेला आहे. त्याच्या दरम्यान आपण टोटल 7 लोकांना आरोपी केलेला आहे आणि ते जो ड्रायव्हर आहे मनीष सुरडे म्हणून तो ऍक्च्युअली जो गाडीमध्ये जेवढा पण माल आहे ते लीगल माल पुणेतून नागपूरला जायचे आहे, पण तो ड्रायव्हरने नागपूरला नाही घेऊन जाता हुए ते डायव्हर्ट करून पुसदला येऊन पुसदला इलिगली विकत होता. त्याच्या रिलेटेड आपण कारवाई केलेली आहे. पण तेव्हा आपण डिटेलमध्ये घेतल्यानंतर जो ट्रकचा मालक आहे मयूर कोहेकोडे म्हणून आहे, ते त्यांच्या पुणेचे राहणार आहे. त्यांच्या विश्वास एंटरप्राइजेस म्हणून ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे. त्यांच्याकडे भरपूर ट्रक्स आहे. त्यांच्यासोबत आपल्या टीमने संपर्क केले की ते म्हणाले की ते मालच्या रिलेटेड मला काही संबंध नाही. ट्रकमध्ये फॅक्टरीकडून जो माल आहे इकडे नागपूरला गेला पाहिजे, पण ड्रायव्हरने चुकून म्हणजे ड्रायव्हरने जाणबुजून अशा केलेल्या म्हणून त्यांना सांगितलेलं आहे. जो ट्रक आहे जो ट्रकचा मालक आहे मयूर कोहेकोडे ते राज्यमंत्री मॅडम मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नातेवाईक आहे. पण याच्यामध्ये ते दारूचा आणि त्यांच्या काही संबंधी नाहीये, मॅडमचा काही संबंध नाही, त्यांचा पण काही संबंध नाही. ते माल वेगळ्या लोकांचे आहे, त्यांच्या फक्त ट्रान्सपोर्टरच्या कंपनी आहे. राज्यमंत्र्यांच्या नावाने नोंदवलेला ट्रक आणि त्यातून होत असलेली अवैध दारू विक्री यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात हे आपण बघूया. अकोला शहरातील काही भाग पंतप्रधान आवास योजनेतून वगळल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून मागणी करूनही काहीच तोडगा निघाला नसल्याने अखेर MIMच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 25 जुलै रोजी महापालिकेत थेट आंदोलन करत संताप व्यक्त केलाय.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेच्या स्वागत कक्षावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत खाली उतरवलेत. अकोल्यातील काही भागांना पंतप्रधान आवास योजनेतून वगळण्यात आले आहे. या वगळलेल्या भागांचा समावेश करावा या मागणीसाठी MIM पक्षाने गेल्या 6 महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. मात्र या कालावधीत कोणतीही चर्चा किंवा निर्णय न झाल्याने MIM कार्यकर्त्यांचा संयम अखेर सुटलाय. त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या स्वागत कक्षात घुसून जोरदार घोषणाबाजी केली आहे. एवढ्यावरच न थांबता काही आंदोलक थेट महापालिकेच्या टीन शेडवर चढलेत आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. तप्तर पोलिसांनी या आंदोलकांना तातडीने खाली उतरवून ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेमुळे महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला जात असून वगळलेले भाग योजनेत कधी समाविष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहले जिलाधिकारी साहब को हमने एक निवेदन दिया था जिसमें मांग की थी कि अकोला में 7 झोपड़पट्टियों को पट्टे वाटप और घरकुल की योजना में लिया गया है, जिसमें अकोला के प्रभाग क्रमांक 7 में संजय नगर, नाजुक नगर, मरगट, मासूमशाह दरगाह जैसे एरिया को नहीं लिया गया. उसी साथ साथ में प्रभाग क्रमांक 1 के 1 और 2 के आकोट फाइल के, उसी तरह खदान के ऐसे टोटल 80 सलम एरिया है अकोला में जिनको उसमें समाविष्ट नहीं किया गया है. हमने ये मांग की थी कि इनको जल्द से जल्द इस यादी में लिया जाए और इन गरीब दर्जे लोगों को सुविधा दी जाए. लेकिन अभी तक ऐसी कोई कार्रवाई आयुक्त साहब की तरफ से शुरू नहीं की गई. ये 6 महीने में हमने कई बार आयुक्त साहब से कांटेक्ट किया, उसी के साथ साथ संबंधित अधिकारियों से मिले, इनसे चर्चा की, लेकिन ये सिर्फ हमको आश्वासन पे आश्वासन दे रहे थे. आज अकोला MIM की तरफ से यहाँ पर संघर्ष आंदोलन किया गया और आगे भविष्य में इससे ज्यादा बड़े आंदोलन होंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोला शहरातील काही भाग पंतप्रधान आवास योजनेतून का वगळले गेलेत यावर प्रशासनाने लवकरात लवकर उत्तर द्यावेत आणि निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हा प्रश्न सुटतो की पुन्हा आंदोलने पेट घेणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली. पोलीस पथकाने प्रत्यक्ष नदीपात्रात उड्या मारून वाळू उपसासाठी वापरलेले तराफे ताब्यात घेतले आणि जागीच जाळून नष्ट केले. या कारवाईत एकूण 21,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या तपासात हेही स्पष्ट झाले आहे की अवैध वाळू उपसासाठी उत्तर प्रदेशातून मजूर कामावर आणले गेले होते. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी मोठा धक्का बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खंडाळा गावातील एका घराची भिंत कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील ही घटना. सलग 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गावातील एका घराची मातीची भिंत रात्रीच्या वेळी अचानक कोसळली. घटनेच्या वेळी घरातील कुटुंब गाढ झोपेत होतं. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही भिंत पाठीमागच्या गल्लीत कोसळल्याने शेजाऱ्यांच्या घरांनाही धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु मोठा अनर्थ टळला. घरातील संसारोपयोगी भांडी व काही साहित्य या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं आहे. पीडित कुटुंबाने तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी केली आहे. सलग येणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने अशा घटनांकडे तातडीने लक्ष देऊन बाधितांना मदत करण्याची गरज आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, परंतु पावसाचा तडाखा किती मोठा असू शकतो याची जाणीव या घटनेतून झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 15,000 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गावकऱ्यांनी स्थानिक नेत्यांनी याबाबत प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मेरा बुद्रुक चिखली तालुक्यातील एक महत्वाचं गाव, परंतु या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था पाहिली तर विकासाच्या दाव्यांना चांगलाच तडा जातो. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच बिकट होते.
रस्ता खचल्यामुळे गावात जाणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्याचे काम त्वरित हाती घ्यावे अशी मागणी केली होती. रस्त्याच्या या बिकट अवस्थेमुळे रुग्णवाहिका, शालेय बसेस आणि इतर वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालून रोजचा प्रवास सुरू आहे. गावकऱ्यांचा इशारा आहे की लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. मेरा बुद्रुक गावाच्या नागरिकांनी रस्त्यांची दयनीय अवस्था तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. प्रशासन यावर किती लवकर कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं राहिलंय. कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशभरात शूरवीरांना अभिवादन केलं जात आहे. माहूर तालुक्यातील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही हा दिवस उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आलाय. माहूर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिरुद्ध केंद्रे यांनी कारगिल युद्धातील शौर्यगाथा सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शूरवीरांच्या बलिदानावर प्रकाश टाकला. जवानांनी जे त्या ठिकाणी शौर्यगाथा गाजवलेली आहे आणि जो त्याग दिलेला आहे, जे बलिदान दिलेलं आहे, त्यामुळे आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये फिरू शकतो. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपण राहू शकतो. त्यांचे कुठेतरी आपण स्मरण करणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. माजी सैनिक BL काळे यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन केलेत. तसेच माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य तसेच संस्थेचे IMC सदस्य उपस्थित होते. कारगिल विजय दिन हा केवळ शूरवीरांच्या बलिदानाचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर देशभक्तीची प्रेरणा देणारा दिवस आहे. माहूर येथील या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देशप्रेम आणि शौर्याची नवी प्रेरणा मिळाल्याचे दिसून आलेत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे Facebook पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण WhatsAppवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. WhatsApp नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.